अहिल्यानगरमधील शेंडी बायपास येथे विक्रीकरिता आणलेले 5 गावठी कट्टे अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जप्त करत 2 आरोपींकडून 10,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मोमक्का सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस पथक तयार करत पथकास अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती काढून कारवाई करण्याकामी सूचना आणि मार्गदर्शन करत पथकास रवाना केलं होतं। दरम्यान पथक MIDC पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांची माहिती घेत असताना पथकास माहिती मिळाली भाऊ रसाळ आणि बंटी उर्फ स्वप्नील पाबळे हे दोघे त्यांच्याजवळ गावठी कट्टे बाळगून ते त्यांची विक्री करण्या हेतू अहिल्यानगरमधील MIDC डेअरी चौक ते शेंडी बायपास जाणाऱ्या रोडवर सिल्वर रंगाच्या कार सोबत थांबलेले आहे। माहिती मिळताच त्यानुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन पाहणी केली असता तेथे 2 इसम संशयितरित्या एका सिल्वर रंगाच्या कारमध्ये बसल्याचं आढळून आलं। पथकाने छापा टाकत मोठ्या शिताफीनं त्या दोघांना ताब्यात घेत त्यांची नावं विचारली असता त्यांनी पिंटू उर्फ भाऊ रसाळ आणि बंटी उर्फ स्वप्नील पाबळे अशी नावं सांगितली। ताब्यातील इस्मांची आणि वाहनांची पोलिसांनी झडती घेतली असता त्यांच्याजवळून 2,50,000 रुपये किमतीचे 5 गावठी पिस्तूल, 40,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल, 8 लाख रुपये किमतीची एक स्कोडा कंपनीची 4 चाकी वाहन असा एकूण 10,90,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। तर भाऊ रसाळ याच्या जवळ आढळून आलेले अग्निशस्त्र कोणाकडून आणले याची विचारणा केली असता त्याने भैया उर्फ ऋषिकेश भोसले याच्याकडून खरेदी करत विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं। तर बंटी उर्फ स्वप्नील पाबळे याच्याजवळ आढळलेल्या गावठी कट्ट्याबाबत विचारणा केली असता त्यानं काहीच माहिती दिली नाही। बंटी उर्फ स्वप्नील पाबळे याच्या जवळून आढळून आलेल्या 4 चाकी वाहनाबाबत विचारलं असता त्यानं हे वाहन स्वतःचं असल्याचं सांगितलं। आरोपीकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारासह MIDC पोलीस स्टेशन हद्दीत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। आरोपी पिंटू उर्फ भाऊ रसाळ आणि भैया उर्फ ऋषिकेश भोसले हे दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्यांच्यावर विविध गुन्हे दाखल आहे। ताब्यातील इस्मांविरुद्ध MIDC पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करतायत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24 अहिल्यानगर। जिल्हा पोलीस अधीक्षक श्री मोमक्का सुदर्शन साहेब यांच्या आदेशान्वये अहिल्यानगर शहरामध्ये नाकाबंदी व पेट्रोलिंगची कारवाई चालू होती। यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी हे आज रोजी पेट्रोलिंग करत असताना पेट्रोलिंग दरम्यान संशयित इसम नामे बंटी उर्फ स्वप्नील बिभीषण पाबळे वय 30 वर्ष व पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ राहणार निघोज हे त्यांच्या स्कोडा गाडीमध्ये आढळून आले। त्यांच्याकडे संशयास्पद हालचाली असल्यामुळे सदरच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडे गाडीची व त्यांची स्वतःची झडती घेतली असता त्यामध्ये त्यांच्याकडे 5 गावठी कट्टे मिळून आलेले आहेत। सदर 5 गावठी कट्ट्यांपैकी एका कट्ट्यास मॅगझिन नसलेले मिळून आलेले आहे। सदर आरोपितांना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता सदर आरोपितांनी हे कट्टे त्यांचे मित्र भैया भोसले याच्याकडून घेतले असल्याचे कळवलेले आहे। तसेच त्यांच्याकडे अधिकची विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्या साथीदारांसह MIDC पोलीस स्टेशन येथील गुन्हा रजिस्टर नंबर 540/26 BNS कलम 310(2), 352, 140(3) व RMAC 325 प्रमाणे केला असल्याचे कबूल केलेले आहे। त्यांनी त्यांच्याकडे आणखी विचारपूस केली असता त्यांचे साथीदार बंटी हर्षद मनोज थोरात, जावेद किन्नर काळे, मिनीनाथ पोपट वागसकर, पिंटू उर्फ भाऊ आनंदा रसाळ व जितेश सुरेश सरडे असे हे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी कर्मचारी यांनी ताब्यात घेतलेले आहेत। सदरचे गुन्ह्यामध्ये RNAC प्रमाणे MIDC पोलीस येथे गुन्हा दाखल करण्याचे कामकाज चालू आहे। या आरोपींकडे कडून 5 कट्टे मिळून आलेले असून त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी MIDC पोलीस स्टेशन येथील 540/26 हा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे।